वहिनी आता काय करताय? मूग डाळीचं टोमॅटोची आमटी, मूग डाळीची. ओके. बघू आता वेणबाई कशा करतात त्यांची पद्धत. हिरवी मिरची घातली बरं का मी, तिखट नाही घालणार. बरं, हे का, हे एवढं साहित्य. ठीक आहे. कारण ते लाल तिखट आणि कधी कधी हे होतं ना, हिरवी मिरची काढून टाकू शकतो आणि तेवढी चव छान लागते त्याला. थोडंसं तेल. आमटी जास्त आहे ना, त्यामुळे थोडं तेल जास्त केलं. मस्त आमटी भात आजचा बेत. कुकरच्या शिट्टीने मुरगळत आवाज नाही आला ना मला. थोडासा हिंग, कढीपत्ता, लसूण. थोडासा लसूण लाल झाला की थोडीशी हिरवी मिरची घालायची. लसूण घातला आणि हिरवी मिरची घातली ना, लसूण लाल होत नाही. त्यामुळे थोडा लसूण अगोदर लाल होऊ द्यायचा, मगच हिरवी मिरची घालायची. तर लसूण हिरवा राहतो, मग त्याची चव नाही चांगली लागत. हिरवी मिरची. ओके, 3 चिकट्या झालेल्या आहेत. आता आपण गॅस बंद करूया. आपण एकदा बुरक्याकडे वळूया. हो, कसं बघू. एकदम अय्या, खरंच छान झालंय कोरडा. झालं. सगळं तेल पिलं. डब्यात दिलं तरी तेल इकडे तिकडे येत नाही ना, डब्याला दिलं तरी. अजून व्हायचंय लाल खमंग फोडणी झाली पाहिजे ना. टोमॅटो घालायचे. म्हणून मीठ घालायचं. तेलामध्ये मीठ घालायचं आणि हा तवंग आहे ना, छान होतो तेलाचा. जसं आपल्या ह्याच्यानुसार आपण पाणी घालू शकतो. छान, आता उकळेल. तर अशी आहे आमच्या विहीणबाईंची रेसिपी. तर आज आहे बुरका, आमटी आणि भात. आणि उद्या मी करणार आहे भाकरी आणि पालकची काटून भाजी. तर आता आपण आज इथे व्हिडिओ थांबवतोय. छान झालं आहे, मस्त. तर पुन्हा असंच नवीन रेसिपीसाठी किंवा वेगळं काही बघण्यासाठी पुन्हा भेटूया. सुप्रिया देशपांडे यूट्यूब चॅनल. ओके, बाय, सी यू.